हा एवढा सगळा ग्लो प्रेग्नेन्सीचा नाहीये बरं का. मी काय यूज केलंय ना ते पुढे सांगतेच, पण आज दुपारपासूनच आहे ना पूर्ण आभाळ आलेलं होतं. हा, काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडला होता. म्हटलं चला आपल्याकडे पडण्याआधी ना आपलं आलं खाली घेऊन जाऊया. मग पावसाला पडायचंय तर पडू दे. खाली आले तसं समजलं की बाबा आजकाल तर आहे ना आपण सारखं उन्हामध्ये जातोय आणि इतकं टॅनिंग चेहऱ्यावरती झालंय की कधी लक्षच देण्यात आलं नाही. जेव्हा पण चेहऱ्यासाठी काहीही करायचं असेल ना, मला पहिल्यांदा दिसतात ते माझ्या किचनचे डबे. आता मी घेतलं होतं बेसन, आंबे हळद आणि थोडंसं कच्चं दूध, त्याचा फेस पॅक बनवला आणि तो चेहऱ्यावरती पूर्ण लावून घेतला. आता गुढीपाडवा पण आहे तर आपल्याला ग्लो सुद्धा लागणार आहे, त्यामुळे म्हणलं हा फेस पॅक लावून घेते आणि तोपर्यंत मला आहे ना उद्यापर्यंत छान असा ग्लो येऊन जाईल. आता हे वाळतंय तोपर्यंत म्हणलं काय काम करावं, तर म्हणलं चला आता हा कपड्यांचा ढिगाराच आवरून घेऊया, कारण आपण हात लावल्याशिवाय तर काय हे होणार नाहीये. हे वॉश केलं आणि बघा किती सुंदर असा ग्लो माझ्या चेहऱ्यावरती आला होता. हा, थोडंसं पिवळं दिसतंय पण ते थोड्या वेळात निघून सुद्धा जातं. आंबे हळद यूज करायची आहे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.